हॅलो विद्यार्थ्यांनो, आज आपण इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस करणार आहोत. आपला नेक्स्ट पॉईंट आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्यालाच TIR असं म्हणतात. TIR म्हणजे काय? वेन अ रे ऑफ लाईट स्ट्राईक द इंटरफेस ऑफ ॲन अँगल ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल इट कम बॅक्स इन द सेम मीडियम. म्हणजे रे पुन्हा बॅकला तिथे येतो त्याच मीडियममध्ये. सो दिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. समजा इथं आपण डायग्राम एक इंटरफेस काढलो, तर हे आहे इंटरफेस. इंटरफेस आपण कशाचं केलो? एक एअर मीडियमचा आणि एक वॉटर मीडियमचा. म्हणजेच काय? इंटरफेस दोन मीडियमला सेपरेट करतो, त्याला इंटरफेस असं म्हणतात. तर ह्या इंटरफेसला आपण नाव देऊ एअर वॉटर इंटरफेस. तर इथे बघा, आपल्याला माहीत आहे की एअर हा कुठला मीडियम असतो? रेअर असतो. आणि ॲज कम्पेअर टू एअर वॉटर हा डेन्सर असतो. वॉटर काय झालं? कुठला मीडियम झाला? वॉटर हा डेन्सर मीडियम झाला. मग आता आपण ह्या वॉटर मीडियममध्ये एक ऑब्जेक्ट आणून ठेवलो. तुम्ही बघितलात की रिअल डेप्थ आणि ॲपेरल डेप्थ कसं होतं? सेम तसंच. मग इथून रेज जाणार बाहेर ऑब्वियसली. तर हे रेज कसं जाणार ते बघू. ठीक आहे, इथून हा रे पास होऊन इथं इंटरफेसला चिटकला. मग इथून एक नॉर्मल तयार झाला. ठीक आहे, हा रे पास होऊन तर इथे एक नॉर्मल तयार झाला. तर आपल्याला माहीत आहे की जेव्हा एक रे डेन्सर मीडियमपासून ते रेअर मीडियमकडे जात असतो, तर तिथं लाईट काय होतं? बेंड होतो. तर आपण इथं बेंड करणार आहोत. ठीक आहे, क्लिअर आहे? ह्या प्रकारे हे इथं बेंड झाला. तर इकडून जो अँगल तयार होतो तो होतो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि इकडे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथे अँगल कशाचा फॉर्म होतो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनचा इथं अँगल तयार होतो. तर आपल्याला माहीत आहे की काही रेज हा सरळ पण जात असतात. तर इथून एक आपण सरळ रे ड्रॉ केलो, तर हा रे सरळ वरती जाणार, इथं काय बेंड होत नाही. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे की रिअल डेप्थ आणि ॲपरल डेप्थ थ्रू हे रे सरळ जातो. ठीक आहे, तर इथं अजून एकदा बघा, आपण इथून अजून एक रे पास केला असता. ठीक आहे, इथून अजून एक रे आपण ड्रॉ केलो तर ठीक आहे, इथून अजून एक रे गेला आणि पुन्हा तिथून त्याचा एक नॉर्मल तयार झाला. मग इथे बघा, ह्या सिच्युएशनला काय होणार? इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तयार होतो. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो तयार होतो तो 90 डिग्री तयार होतो. 90 डिग्री तयार होतो. इथं बरोबर मधोमध ते 90 डिग्रीला तयार होतो. म्हणजेच काय? हे अजून जास्त अवे झाला आणि नॉर्मलला आला. नॉर्मलला आल्यानंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झालं? 90 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स, आता अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण काय म्हणायचं? क्रिटिकल अँगल, IC. मग ज्या इन्सिडन्स रेपासून तिथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होतं, तर त्या इन्सिडन्स अँगलला आपण क्रिटिकल अँगल असं म्हणायचं. जेव्हा अ रे ऑफ लाईट स्ट्राईक्स द इंटरफेस ॲट अ अँगल ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. अगोदरच्यापेक्षा आता क्रिटिकल अँगल हे जास्त आहे. समजा आता आपण अजून एक रे घेऊन इथं ड्रॉ केलो, तर तिथून जो नॉर्मल येतो, हा रे आपण इथं ड्रॉ केल्यानंतर इथून अजून एक नॉर्मल तयार होतो. तर इथे जो इन्सिडन्स अँगल असतो, इथे जो काही इन्सिडंट अँगल आहे तो ह्या क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असणार. इथे जे काही अँगल तयार होतो ते क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त तयार होतो. तुम्हाला इथं कळत नसेल तर तुम्ही इथं पॉईंटला बघू शकता खाली. इथं जे काही अँगल तयार होतो, इकडचा इन्सिडन्स रेचा अँगल खाली इथे तयार होत असतो. तर ह्या इन्सिडन्स रेचापेक्षा अगोदरच्यापेक्षा इथं जास्त होत चाललेले आहेत, वाढत चाललेले आहेत. इथे एक जे काही इन्सिडन्स अँगल आहे हा इथं तयार झाला, तर हा थोडा कमी आहे. ठीक आहे, पहिलाचा थोडा अँगल कमी आहे आणि दुसऱ्याचा जो इन्सिडन्स अँगल आहे, इथं दोन नॉर्मल तयार झाले, तर हे नॉर्मल एकमेकांशी पॅरलल आहेत. ठीक आहे, मग हा इन्सिडन्स अँगल जो दुसरा तयार झाला हा पहिल्यापेक्षा थोडं जास्त असणार. आणि तिसरा जो इन्सिडन्स अँगल असणार, तिसरा जो इन्सिडन्स अँगल इथं दिसते, तर हा तिसरा इन्सिडन्स अँगल खाली पण सेम असणार, म्हणजे तो जास्त असणार. ठीक आहे, तो दुसऱ्यापेक्षा जास्त असणार. ठीक आहे, हा जो अँगल इथं तयार झाला हा अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त आहे. तर आपल्याला काय सांगतं? जेव्हा स्ट्राईक केलो तर आपण क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त आपण जेव्हा स्ट्राईक करतो, तर तिथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तयार होतो. तर इथे या केसमध्ये काय होणार? इथं रे कमबॅक होणार, आपल्याच मीडियममध्ये रे कमबॅक होणार. ठीक आहे, मग हे कमबॅक झालेल्या रेला आपण काय म्हणायचं? TIR, टोटल रिफ्लेक्टेड रे, किंवा त्याला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणू पण शकतो. ठीक आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर आता आपण इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन का म्हणतो? इथं नॉर्मली आपण दुसऱ्या मीडियममध्ये इंटरनल रिफ्लेक्शन होतो असं पण म्हणू शकतो, पण टोटल का म्हणलेलं आहे? समजा नॉर्मल जेव्हा आपण एक मिरर घेतलो, ठीक आहे, हा एक मिरर आहे समजा.
ठीक आहे. इथे एक इन्सिडेंट लाईट आहे, हा नॉर्मल आहे. मग इन्सिडेंट रे हा नॉर्मलला आला आणि नंतर इथून रिफ्लेक्टेड गेला, रिफ्लेक्ट झाला. तर रिफ्लेक्ट होत असताना इथं मिररमध्ये टोटल म्हणजे इथं कम्प्लिटली रिफ्लेक्ट होत नाही, तर मिररमुळे काही लॉसेस होतात. समजा रिफ्लेक्टेड 94% झाला तर 6% इथं खाली ॲब्सॉर्ब होतो. ठीक आहे. तर इथं वरच्या केसमध्ये तसं होत नाही, इथं टोटली इंटरनल रिफ्लेक्टेड होतो. तर वरचा आपण भाग पुन्हा एकदा रीड करू म्हणजे तुम्हाला जास्त आयडिया येईल की एक्झॅक्टली इथं काय होत आहे. तसेच आपण इथे लिहू शकतो की आय इज ग्रेटर दॅन दी आय सी, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त आहे. तर वरचं आपण पुन्हा एकदा रीड करू. ठीक आहे. मग वरचं आपण क्लिअर करू. ठीक आहे. वेन अ रे ऑफ लाईट स्ट्राईक द इंटरफेस ॲट अन अँगल, इथं जे काही रे आहे तो कुठे स्ट्राईक झाला, इंटरफेस अँगलला. ठीक आहे. इंटरफेस अँड अँगल ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा आहे. देन इट कम बॅक्स इन द सेम मीडियम, इथं सेम मीडियममध्ये पुन्हा आला, तो रिटर्न आला. सो दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ह्याच फिनॉमिनाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं आपण म्हणायचं. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कधी म्हणायचं आपण, जेव्हा रे अँगल हे ग्रेटर असतो ॲज कम्पेअर टू क्रिटिकल अँगल, क्रिटिकल अँगलपेक्षा रे अँगल हा मोठा असतो. तर त्यावेळेला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं आपण त्याला म्हणू शकतो. क्रिटिकल अँगल जो आहे तो ग्रेटर दॅन दी 90 डिग्री असायला पाहिजे, ग्रेटर दॅन दी 90 डिग्री. तर इथं काय होतं, इथं थोडासा लाईन हा बेंड झाला आणि नेक्स्ट लाईनला क्रिटिकल अँगलला नॉर्मलला आला, इंटरफेसला आला. मग नंतर काय झाला, नेक्स्ट रे हा पूर्ण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाला, म्हणजे पूर्णपणे खाली आला. म्हणजेच काय, अगोदर थोडासा बेंड झाला, मग नंतरनं नॉर्मलला आला, मग नंतरनं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनने येतो. म्हणजेच काय, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त आला असेल तर रे अँगल तिथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतो. सिम्पल आहे कन्सेप्ट, हे लक्षात ठेवायचा. मग आता आपण ह्याचे कंडिशन्स बघू. कंडिशन्स फॉर TIR. पहिला कंडिशन काय आहे, द लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेरर मीडियम. इथे तुम्ही लक्षात ठेवा, लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेरर मीडियम, डेन्सरपासून ते रेरर मीडियममध्येच जायला पाहिजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी. समजा इथं आपण एअर आणि वॉटर घेतलो, समजा वरती वॉटर असला असता आणि एअर खाली असला असता, तर इथे जे काही नॉर्मलला इथं आपल्याला बेंड झालं ना, ते टूवर्ड्स इकडं गेला असता, वरती गेला असता, अजून जास्त टूवर्ड्स ते नॉर्मल गेला असता. म्हणजे बेंडिंग लाईन्स हे इकडच्या साईडला आले असते. इथं आपण जसं राईट साईडला बेंड होत नॉर्मलला येत पुन्हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन खाली आलं ना, तसंच सेम वरती इकडच्या साईडला गेला असता आणि हे लाईन्स इथं जाऊन पुन्हा नॉर्मलला जाऊन तिथं वरतीच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाला असता. कळालं का इथंपर्यंत? ठीक आहे. आता आपण दुसरा कंडिशन बघू. दुसरा कंडिशन काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. आत्ताच आपण डिस्कस केलो, अँगल ऑफ इन्सिडन्स जो असतो, आय जो असतो, तो ग्रेटर असायला पाहिजे ॲज कम्पेअर टू क्रिटिकल अँगल. ठीक आहे. कळालं इथंपर्यंत आपला कन्सेप्ट क्लिअर झालं का? ओके. दोनच कंडिशन्स आहेत, एक डेन्सर मीडियमपासून ते रेरर मीडियमकडे जायला पाहिजे आणि दुसरा इन्सिडन्स अँगल हे ग्रेटर असायला पाहिजे क्रिटिकल अँगलपेक्षा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण क्रिटिकल अँगल काय आहे ते बघू. मग क्रिटिकल अँगल हे ICने डिनोट करतात. क्रिटिकल अँगल इज डिफाइंड ॲज द अँगल ऑफ इन्सिडन्स इन अ डेन्सर मीडियम फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. म्हणजेच काय, अँगल ऑफ इन्सिडन्स हे डेन्सर मीडियममधून झालेला असतो. अँगल ऑफ इन्सिडन्स हे डेन्सर मीडियममध्ये झालेला असतो आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे 90 डिग्री एवढा असतो. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री एवढा असतो. ठीक आहे. मग ह्याचं आपण एक इक्वेशन काढू. बाय यूजिंग स्नेल्स लॉ, फ्रॉम द स्नेल्स लॉ वी कॅन राईट μ1 इज इक्वल टू μ2 बाय μ1 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. जर का I इज इक्वल टू IC आणि R इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर μ2 बाय μ1 इज इक्वल टू साइन IC बाय साइन 90. देअरफॉर μ2 बाय μ1 इज इक्वल टू साइन IC, साइन 90 किती येतं 1. देअरफॉर साइन IC इज इक्वल टू μ2 बाय μ1. मग साइन IC इज इक्वल टू μ2 बाय μ1, IC इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ μ2 बाय μ1 आपण लिहू शकतो. ठीक आहे.
So for air mu2 is equal to 1 and for denser medium mu1 is equal to mu. कळालं ना तुम्हाला? इथं IC साइन हे जे आहे ते इकडे घेतलो म्हणजे साइन इन्वर्स झाला. मग IC ॲज इट इज साइन इन्वर्स mu2 बाय mu1. मग रेअर आणि डेन्सर मिडियमचे व्हॅल्यूज पुटअप करून आपण काय लिहू शकतो? IC इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ 1/mu. मग आता आपण प्रॉब्लेम्सकडे जाऊ. त्याच्या अगोदर आपण काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज काय काय आहेत ते लिहून घेऊयात. 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत. पहिला आहे म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. दूसरा है म्यू इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ लाइट इन अ वैक्यूम. वेलोसिटी ऑफ लाइट इन अ वैक्यूम डिवाइडेड बाय वेलोसिटी ऑफ लाइट इन अ मीडियम. वेलोसिटी ऑफ लाइट इन अ मीडियम. त्यालाच VA अपॉन VM असं आपण लिहू शकतो. तिसरा आहे C इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ इन ब्रॅकेट म्यू कोर डिवाइडेड बाय म्यू क्लॅडिंग. हे आपण ऑप्टिकल फायबरमध्ये बघणार आहोत की हे फॉर्म्युला कसा आला. सध्याला तरी आपण पहिला आणि दुसरा फॉर्म्युला यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम काय आहे ते बघू. कॅल्क्युलेट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स RI of glass if its critical angle is 42 degree. आपल्याला काय दिलेत? क्रिटिकल अँगल दिलेला आहेत 42 डिग्री. सो वी कॅन राईट IC इज इक्वल टू 42 डिग्री आणि काय काढायला सांगितलेत? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय? म्यू काढायला सांगितलेत. म्यू इज इक्वल टू 1/IC. आता म्यू इज इक्वल टू 1/IC कसं काय आलं? तर अगोदर आपण काढलेलं होतं की साइन IC इज इक्वल टू 1/म्यू. बरोबर आहे ना? IC इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ 1/म्यू. ह्या फॉर्म्युलाचा आपण साइन इकडे घेतलो. साइन IC इज इक्वल टू 1/म्यू आला. मग म्यू इज इक्वल टू 1/साइन 42 डिग्री. साइन 42 डिग्री किती येतं? 1/0.6691. मग 1/ ह्याचा आन्सर केलं तर आपल्याला 1.49 मिळेल. तर सेकंड क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट स्पीड ऑफ लाईट. कॅल्क्युलेट स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम. इन अ मीडियम म्हणजे काय? VM आला. स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम ऑफ क्रिटिकल अँगल 49 डिग्री. क्रिटिकल अँगल आपल्याला 49 डिग्री दिलेला आहे. तसेच आपल्याला VAचं व्हॅल्यू पण दिलेला आहे. VA म्हणजे काय? वेलॉसिटी इन अ एअर मीडियम. मग VA इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे? IC इज इक्वल टू 49 डिग्री. मग VA ॲज इट इज व्हॅल्यू पुटअप करू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तसेच आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुटअप करावा लागेल व्हॅल्यूज. म्यू इज इक्वल टू 1/साइन IC. 1/साइन IC म्हणजे 49. साइन 49. साइन 49चा आन्सर काय आहे? 0.7547 इज इक्वल टू 1/0.7547. आन्सर आपल्याला मिळेल 1.325. आता आपल्याला मीडियमचं काढायचं आहे. म्यूएम इज इक्वल टू VA/VM. मग VM इज इक्वल टू काय येतं? VA/μm इज इक्वल टू 3 × 10⁸ डिवाइडेड बाय 1.325. काय केलो आपण? VM इज इक्वल टू VA/μm केलो. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळेल? VM इज इक्वल टू 2.26 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा आन्सर आपल्याला मिळेल. कळालं का तुम्हाला? आपण इथं काय केलो? म्यूएम इज इक्वल टू VA/VM होता. तर आपण VM इकडच्या साईडला घेतलो आणि म्यूएम इकडं राईट साईडला घेतलो. तर VA/μm म्हणजेच VM इज इक्वल टू VA/μm. मग आन्सर काय आला? 2.26 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर ह्याचे सिमिलर क्वेश्चन मी होमवर्कसाठी देते. कंपल्सरी सगळ्यांनी होमवर्क सॉल्व करून त्याचा इमेज मला पाठवा. आता होमवर्कसाठी हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पुटअप करून सॉल्व करा.
सॉल्व केलेल्यापेक्षा हे इझी आहेत. इन्स्टंट आन्सर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. थँक्यू.